नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्र इयत्ता 12वी मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. माझी परीक्षा माझी तयारी या माध्यमातून आपण बोर्ड परीक्षेची तयारी करत आहात. हा शेवटचा टप्पा आहे आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की त्याचाच एक भाग म्हणून आपणास बोर्ड परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाची असलेली सराव प्रश्नपत्रिका आपल्याला एक सोडवायची आहे. या माध्यमातून प्रश्नपत्रिकेचं स्वरूप देखील आपल्याला लक्षात येतं. त्यासोबतच आपल्याला सांगता येतं की बोर्डामध्ये प्रश्नपत्रिका सोडवत असताना अनावधानानं आपल्या चुका होऊ नयेत या देखील आपल्याला लक्षात येतात आणि जास्तीत जास्त गुण घ्यायचं जे काही आपलं उद्दिष्ट आहे ते साध्य होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्षामध्ये आपण प्रश्नपत्रिका सोडवूया. आता ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला कल्पना आहे की आधी 4 सूचना दिलेल्या असतात. त्या सूचना व्यवस्थित पद्धतीने आपण वाचायच्या आणि त्याचं पालन करून प्रत्यक्षामध्ये प्रश्नपत्रिका आपल्याला सोडवावयाची आहे. यामध्ये प्रश्न पहिला जो काही देण्यात आलेला असतो त्यामध्ये प्रश्न पहिला 20 गुणांसाठीचा असतो. वस्तुनिष्ठ स्वरूपाचा हा प्रश्न असतो. वस्तुनिष्ठ प्रश्नांचे जे काही 6 प्रकार आहेत त्यापैकी कोणतेही 4 उपप्रकार या प्रश्नामध्ये आपल्याला विचारले जातात. प्रत्येक उपप्रकाराला 5-5 गुण या ठिकाणी देण्यात आलेले असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, यामधलाच खाली दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा हा एक उपप्रकार आहे. तो आपण सोडवूया. यामध्ये पहा, प्रश्न पहिला जो काही आहे, सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत. यामध्ये पद्धतींची नावं दिलेली आहेत. राशी पद्धत, समग्र पद्धत, विभाजन पद्धत आणि सर्वसमावेशक पद्धत. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याखाली आपल्याला पर्याय दिलेले आहेत. अ, क आणि ड, ब, क आणि ड, फक्त क आणि फक्त अ. आता या पर्यायापैकी एक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तो निवडण्याच्या आधी आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणाऱ्या कोणकोणत्या पद्धती आहेत ते आपल्याला आधी निवडावं लागेल. यामध्ये पहा, राशी पद्धत, समग्र पद्धत आणि समावेशक पद्धत ही स्थूल अर्थशास्त्रातली आहे. मग प्रश्न वाचत असताना व्यवस्थित वाचायचं. सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात म्हटलेलं आहे. विश्लेषणामध्ये कोणती पद्धत वापरली जाते? विभाजन पद्धत वापरली जाते. विभाजन पद्धत म्हणजे क आहे आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 फक्त क हे त्याचं योग्य उत्तर आहे. यामध्ये दुसरा जे काही प्रश्न आपल्याला देण्यात आलेला आहे तो आहे, जेव्हा एखाद्या वस्तूची किंमत कमी होते तेव्हा मागणी. पटकन आपण काय करतो, व्यवस्थित न वाचता किंमत कमी झाली की मागणी वाढते असं आपण लिहून टाकतो. पण ते चुकीचं आहे. यासाठी काय काय दिलं हे आपण पाहायचं. वाढते, संकुचते, स्थिर राहते आणि विस्तारते असं दिलेलं आहे. या ठिकाणी पर्याय 4 दिलेले आहेत. अ आणि ड, फक्त ड, फक्त अ, ब आणि क. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मागणीतील विचलन, मागणीतील बदल हे आपण अभ्यासलेलं होतं. बदलामध्ये वाढ आणि घट येते, तर विचलनामध्ये आपल्याला माहिती आहे की संकोच आणि विस्तार येत असतो. मग जेव्हा एखाद्या वस्तूची किंमत कमी होते, म्हणजे इतर परिस्थिती कायम आहे, आता इथं किंमत कमी होते तेव्हा मागणी विस्तारते. मग विस्तारतेमध्ये यामध्ये पर्याय कोणता आहे ते आपण पाहायचं. फक्त ड, पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे असं आपल्याला सांगता येतं. आता यामध्ये तिसरा पहा, पूर्ण स्पर्धेत विक्रेत्यांची भूमिका पुढील प्रकारची असते. खाली भूमिका दिलेल्या आहेत. किंमत करता, किंमत स्वीकारणारा, किंमत भेद करणारा, यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे की पूर्ण स्पर्धेत विक्रेत्यांची जी काही भूमिका असते ती आपल्याला सांगता येतं की किंमत स्वीकारण्याची भूमिका असते. किंमत करता मक्तेदारीमध्ये असतो. पूर्ण स्पर्धेमध्ये किंमत स्वीकारणारा. मग या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. अ, ब आणि क, फक्त ब, फक्त क, अ आणि क. तर या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की किंमत स्वीकारणारा म्हणजे फक्त ब, पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे असं आपल्याला सांगता येतं. त्यामध्ये चौथा प्रश्न जो काही देण्यात आलेला आहे तो आपण पाहूया. यामध्ये
ऐच्छिक कार्यामध्ये पुढील कार्य येतात. आता शासनाची जी काही कार्य आहे त्यामध्ये सक्तीची कार्य, ऐच्छिक कार्य हे आपण अभ्यासलेलं आहे. मग आता सक्तीच्या कार्यामध्ये आपल्याला माहिती आहे की परकीय आक्रमणापासून संरक्षण, कर संकलन ही कोणती आहे? सक्तीची आहेत. मग आपल्याला काय म्हटलेलं आहे? ऐच्छिक कार्यामध्ये कोणती कार्य येतात? ऐच्छिक कार्यामध्ये शिक्षण व आरोग्य सेवा हे एक, सामाजिक सुरक्षा उपाययोजना हे एक, ही 2 कार्य ऐच्छिक कार्यामध्ये येतात. आता पर्याय आपल्याला दिलेला आहे ब आणि क, अ, ब आणि क, ब, क आणि ड, वरील सर्व म्हटलेलं आहे. तर या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की पर्याय क्रमांक 1 ब आणि क हे त्याचं योग्य उत्तर आहे असं आपल्याला सांगता येतं. यामध्ये 5वा जो काही प्रश्न देण्यात आलेला आहे तो आहे विदेशी व्यापाराचे प्रकार. खाली विदेशी व्यापाराचे प्रकार दिलेले आहेत. या ठिकाणी प्रकार कोणकोणते दिलेले आहेत? आयात व्यापार, निर्यात व्यापार, पुनर्निर्यात व्यापार, अंतर्गत व्यापार असे 4 प्रकार दिलेले आहेत. आपल्याला काय म्हटलेलं आहे? विदेशी व्यापाराचे प्रकार. आता विदेशी व्यापारामध्ये आयात व्यापार हा एक प्रकार आहे, निर्यात व्यापार हा एक प्रकार आहे, पुनर्निर्यात व्यापार हाही प्रकार आहे. पर्याय दिलेले आहेत अ आणि ब, अ, ब आणि क, वरील सर्व यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो अ, ब, क, अ, ब, क म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. आता खालील सहसंबंध पूर्ण करा. सहसंबंध पूर्ण करा यासाठी आपण अगोदर ती सराव केलेला आहे. प्रश्न कसे सोडवायचे याची देखील आपल्याला कल्पना आहे. यामध्ये एक सहसंबंध आपल्याला पूर्ण करून दिलेला असतो. आता इथं मॅक्रोस स्थूल अर्थशास्त्र, म्हणजे ग्रीक भाषेमध्ये स्थूल अर्थशास्त्राला मॅक्रोस या शब्दापासून त्याची उत्पत्ती झालेली आहे. मग मायक्रोस यासाठी आपल्याला सहसंबंधासाठी अशी एक चौकट दिलेली असते. तो सहसंबंध आपल्याला पूर्ण करावायचा असतो. तर विद्यार्थी मित्रांनो इथं सहसंबंध मॅक्रोस म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. मायक्रोस म्हटलं की आपल्याला पटकन लक्षात येतं की या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्र चौकटीमध्ये लिहायचं आणि हा सहसंबंध आपल्याला पूर्ण करायचा असतो. आता या ठिकाणी दुसरा जो काही प्रश्न आहे, एक ग्राहक वैयक्तिक मागणी. आता एक ग्राहक म्हणले की वैयक्तिक मागणी आहे. आता अनेक ग्राहक म्हणलं की इथं चौकट दिलेली असते आणि या माध्यमातून आता काय येईल याचा विचार करून मग आपल्याला माहिती आहे की या खाली प्रश्न सहसंबंधाचं लिहायचं, खाली उत्तर लिहायचं, उत्तर लिहून अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की सहसंबंध चौकटीमध्ये लिहून देखील पूर्ण करता येतं. आता एक ग्राहक म्हणजे वैयक्तिक मागणी. आता अनेक ग्राहक हे कशाचं उदाहरण आहे? बाजार मागणी. बाजार मागणी इथं लिहून आपल्याला हा सहसंबंध पूर्ण करता येतो. तर विद्यार्थी मित्रांनो या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की तिसरा प्रश्न आहे पुरवठ्याचा विस्तार. आता इथं चौकट दिलेली असते, काय येईल ते आपल्याला लिहायचं आहे. आता पुरवठ्याचा संकोच म्हटलं की एक सहसंबंध दिलेला आहे, तो आपण पाहायचा. पुरवठ्याचा संकोच म्हणजे काय असते? किमतीमध्ये घट असते. मग पुरवठ्याचा विस्तार म्हणजे काय व्हायला पाहिजे? किमतीमध्ये वाढ व्हायला पाहिजे, म्हणजे किंमत वाढ हे त्याचं उत्तर आहे. आता या ठिकाणी सहसंबंध आपल्याला दिलेला आहे. या ठिकाणी P1 चालू वर्ष किंमत हा सहसंबंध दिलेला आहे आणि अशी एक चौकट दिलेली असते. यामध्ये मूळ वर्षातील किंमत ही कोणत्या अक्षराने दाखवली? चालू वर्षातील किंमत P1 ने दाखवली जातो. मूळ वर्षातील किंमत ही P0 ने दाखवली जाते, म्हणजे P0 हे त्याचं योग्य उत्तर आहे. आता नाणे बाजार हा कसा आहे? अल्पकालीन निधी संकलनासाठी वापर केला जातो. आता दीर्घकालीन निधी संकलनाचा कोणता बाजार आहे? तर या माध्यमातून अशी चौकट आपल्याला दिलेली असते, ती आपल्याला पूर्ण करता येते. तर त्याचं उत्तर आहे भांडवल बाजार हे त्याचं योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अ, ब 2 बीटा आपण सोडवलेले आहेत. त्यामध्ये क बीट आहे ते देखील 5 गुणासाठी आहे. खालील विधानांसाठी आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. त्यामध्ये आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला काय दिलेलं असतं? विधान दिलेलं असतं आणि विधानाच्या खाली आपल्याला उत्तर आपल्याला लिहावयाचं आहे. ते विधान आपण व्यवस्थित पद्धतीनं वाचायचं, त्याचा नंबर टाकायचा आणि ते आपल्याला सांगता येतं की त्याचं उत्तर आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये आपल्याला लिहिता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो वस्तूच्या शेवटच्या घटकापासून मिळालेली उपयोगिता.
म्हणजे हा अर्थ एका अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द, शास्त्रीय शब्द आपल्याला लिहावयाचा आहे. वस्तूच्या शेवटच्या घटकापासून मिळालेली जी काही उपयोगिता असते त्याला काय म्हणतो? तर आपण उपयोगिता हा घटक आपण अभ्यासलेला आहे, आपल्याला कल्पना आहे. वस्तूच्या शेवटच्या घटकापासून मिळालेली जी उपयोगिता असते हे आपल्याला आपण सीमांत उपयोगिता, हे या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता या ठिकाणी पहा, एक गरज भागविण्यासाठी दोन किंवा अधिक वस्तूंची एकत्रित मागणी केली जाते. पहा, गरज किती आहे? एक गरज आहे आणि ती भागविण्यासाठी दोन किंवा त्यापेक्षा अधिक वस्तूंची मागणी केली जाते. तिला आपल्याला सांगता येतं की संयुक्त मागणी असं आपण म्हणतो. त्याला संयुक्त मागणी, जॉईंट डिमांड असं आपण म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं योग्य पारिभाषिक शब्द आपल्याला लिहायचं असतं. तिसरा प्रश्न आहे यामध्ये काय? वस्तूची विक्री वाढविण्यासाठी करावा लागणारा जो काही खर्च असतो. आता वस्तूची विक्री वाढविण्यासाठी जो काही खर्च केला जातो याचा अर्थ त्या वाक्यामध्येच दिलेला आहे, दडून बसलेला आहे, तो आपल्याला लिहायचा आहे. आता वस्तूची विक्री वाढविण्यासाठी जो खर्च केला जातो त्याला कोणता खर्च म्हटलं जातं? त्याला विक्री खर्च. म्हणून विक्री खर्च हे त्याचं उत्तर आहे. आता मागणीनुसार पैसे काढल्या जाणाऱ्या ठेवी, आपल्याला ठेवीचे प्रकार माहिती आहेत. यामध्ये आपल्याला सांगता येतं चालू ठेवी असतात, त्यानंतर आपल्याला सांगता येतं की मागणी ठेवी असतात, बचत ठेवी असतात, आवर्त ठेवी असतात. आता मागणीनुसार पैसे काढण्यात जाणारे जे काही ठेवी असतात त्या ठेवीचे जे काही प्रकार आहे त्यामध्ये मागणी ठेवी हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 5वा आहे, प्रशासनाने पुरवलेल्या सेवेबद्दल ग्राहकाकडून दिला जाणारा जो काही मोबदला आहे, प्रशासनानं ग्राहकांना जे काही सेवा दिल्या जातात त्या सेवेबद्दल जो काही मोबदला दिला जातो तो आपल्याला सांगता येतं की करेत्तर उत्पन्नाचं साधन आहे. त्याला आपल्याला सांगता येतं की शुल्क हे त्याचं योग्य उत्तर आहे. म्हणून योग्य पारिभाषिक शब्द अशा पद्धतीनं आपल्याला लिहावयाचा आहे. आता पहा, वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये शेवटचं जे काही बीट देण्यात आलेलं आहे ते आहे खालील विधाने पूर्ण करून विधान पुन्हा लिहा. इथं सूचना पहा, विधान पुन्हा आपल्याला लिहायचं आहे. या ठिकाणी रिकामी जागा भरायचं आहे आणि विधान पुन्हा आपल्याला लिहावयाचं आहे. त्यासाठी खाली अ, ब, क, ड अशा पद्धतीचे पर्याय आपल्याला दिलेले आहेत. आता प्रश्न पहिला पाहूया कसा आहे तो. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात जेव्हा सीमांत उपयोगिता घटते तेव्हा एकूण उपयोगिता पर्याय आहेत, वाढते, घटते, बदलत नाही, महत्तम होते. आपण घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आपण अभ्यासलेला आहे. त्या सिद्धांतामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात जेव्हा सीमांत उपयोगिता घटते तेव्हा आपल्याला सांगता येतं एकूण उपयोगिता ही वाढते. म्हणून आपल्याला सांगता येतं की या ठिकाणी आपण वाढते असं लिहून हे विधान आपल्याला पुन्हा लिहावयाचं असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून आपण दुसरा प्रश्न यामधला सोडूया. यामध्ये पहा, पर्यायी वस्तूंची किंमत आणि मागणी. आता पहा, पर्यायी वस्तूंची किंमत आणि मागणी यात प्रत्यक्ष संबंध असतो, व्यस्त संबंध असतो, कोणताही बदल नाही, प्रत्यक्ष आणि व्यस्त संबंध असतो. आता पर्यायी वस्तू, चहा आणि कॉफी या पर्यायी वस्तू आहेत. त्यांच्या किंमत आणि मागणीमधला जो काही संबंध आहे तो आपल्याला सांगता येतं. कसा संबंध असतो? प्रत्यक्ष संबंध असतो. प्रत्यक्ष संबंध असतो असं लिहून हे विधान आपल्याला पुन्हा लिहावयाचं असतं. यामध्ये तिसरा जो काही प्रश्न देण्यात आलेला आहे, तिसरा प्रश्न पहा, एका जादा नगसंख्येच्या विक्रीनंतर एकूण प्राप्तीत झालेली निव्वळ वाढ म्हटलेलं आहे. एका जादा नगसंख्येच्या विक्रीनंतर एकूण प्राप्तीत झालेली निव्वळ वाढ त्याला काय म्हणायचं? एका शब्दामध्ये आपल्याला एकूण प्राप्ती, सीमांत प्राप्ती, सरासरी प्राप्ती, सीमांत खर्च. आता पहा, आता या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की प्राप्तीची संकल्पना आहे, खर्च येऊ शकत नाही. मग एका जादा नगसंख्येच्या विक्रीनंतर एकूण प्राप्ती झालेली जी काही निव्वळ वाढ असते त्याला आपण सीमांत प्राप्ती असं आपण म्हणतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये चौथा जो काही प्रश्न देण्यात आलेला आहे तो आहे नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेचे. नाणे बाजारामध्ये जी काही निधीची कमतरता जाणवते त्याचं कारण काय? खाली कारणं दिलेली आहेत. अपुरी बचत, रोख रकमेची वाढती मागणी, असंघटित क्षेत्राची उपस्थिती,
आणि वित्तीय गैरव्यवस्था. तर विद्यार्थी मित्रांनो, नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेचं जे काही कारण आहे त्यामध्ये अपुरी बचत हे कारण आहे. म्हणून अपुरी बचत हे लिहून हे विधान आपल्याला पूर्ण करावयाचं असतं. आता पहा, एका देशाने दुसऱ्या देशाला केलेली वस्तू आणि सेवांची विक्री. आता पहा, एका देशानं दुसऱ्या देशाला केलेली वस्तू आणि सेवांची विक्री आहे. मग पटकन आपल्याला लक्षात येतं की या ठिकाणी दिलेलं आहे निर्यात व्यापार, आयात व्यापार, पुनर्निर्यात व्यापार, देशांतर्गत व्यापार. विक्री म्हटलेलं आहे म्हणून निर्यात व्यापार हे त्याचं योग्य उत्तर आहे असं आपल्याला सांगता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला प्रश्न दुसरा जो काही असतो, प्रश्न दुसरा आपल्याला सांगता येतं की 12 गुणांसाठीचा हा प्रश्न असतो. त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की 2 बीटा आहेत. दुसरा अ आणि ब अशी 2 बीटा आहेत. अ बीटामध्ये खालील विधानांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. यामध्ये कोणतेही 3 आपल्याला सोडवावयाचे असतात आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की प्रत्येकी 2 गुण असे 6 गुण असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण समजून घ्यायचं की या ठिकाणी काय असतं, तर 1 गुण संकल्पना लिहिण्याला असतो. आता पहा, माधवने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला सांगता येतं की काय केलं माधवनं, एका विशिष्ट उद्योगामध्ये वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली. यामध्ये आपल्याला सांगता येतं ही संकल्पना म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र ही संकल्पना यामध्ये दडलेली आहे. मग सूक्ष्म अर्थशास्त्र ही संकल्पना लिहायची. संकल्पना लिहिलं की 1 गुण आपल्याला दिलेला असतो आणि त्याखाली आपल्याला स्पष्टीकरण आपल्याला लिहावयाचं असतं. तर आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्राचा संकल्पनेला 1 गुण आणि सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ त्याचं स्पष्टीकरण लिहिलं की त्याला दुसरा गुण देण्यात येतो असं आपल्याला सांगता येतं. आता यामध्ये दुसरा जो काही प्रश्न देण्यात आलेला आहे तो पहा. पूजाने हिवाळ्यात तिच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केले. आता पूजानं काय केलं, हिवाळ्यामध्ये आपल्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केला. आता हिवाळ्यात स्वेटर खरेदी केला, यामध्ये संकल्पना जी काही दडलेली आहेत ती आहे काल उपयोगिता. मग काल उपयोगितामध्ये आपल्याला सांगता येतं की विशिष्ट कालावधीमध्ये त्या वस्तूचा वापर केला जातो, त्याला आपण काल उपयोगिता म्हणतो. त्याचं स्पष्टीकरण आपल्याला पुढे लिहावयाचं असतं. तिसरा प्रश्न आहे, अनूप हेअर ऑइलला जवळचा पर्याय नाही. आता अनूप हेअर ऑइल जे काही आहे त्याला जवळचा पर्याय नाही, म्हणजे वस्तूला जवळचा पर्याय नसतो. आता ही संकल्पना आहे मक्तेदारी दडलेली आहे आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं मक्तेदारी या संकल्पनेचं स्पष्टीकरण आपल्याला लिहिलं 1 गुण आणि संकल्पना लिहिली की 1 गुण, अशा पद्धतीनं 2 गुणांसाठीचा हा प्रश्न असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून चौथा जो काही प्रश्न देण्यात आलेला आहे तो आहे, साखरेची किंमत 40% वाढली तरी मागणी 40% घटते. म्हणजे काय दिलेलं आहे, साखरेच्या किमतीमध्ये काय झालं आहे, 40% किंमत वाढली तर मागणी काय होते, 40%नीच घट होते. म्हणजे किमतीमधला बदल आणि मागणीमधला बदल, मागणीतील बदल आणि किमतीतील बदल सारखाच आहे. त्याला आपल्याला माहिती आहे की संकल्पना जी कळलेली आहे, एकक लवचिक मागणी ही संकल्पना दडलेली आहे आणि एकक लवचिक मागणीचं आपल्याला स्पष्टीकरण लिहायचं असतं. मागणीतील शेकडा बदल आणि किमतीतील शेकडा बदल सारखाच असेल त्याला आपण एकक लवचिक मागणी असं आपण म्हणतो, तसं स्पष्टीकरण आपण लिहून टाकायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 5वा आहे, रमेशने शेअर्सच्या किमतीचा निर्देशांक तयार केला. आता रमेशने काय केलं, निर्देशांक तयार केला. कशाचा निर्देशांक काढला, शेअर्सच्या किमतीचा निर्देशांक काढला. मग आपल्याला शेअर्स बाजाराबद्दलचा वेगळा निर्देशांक काढले. विशिष्ट हेतू निर्देशांक ही संकल्पना त्यामध्ये दडलेला आहे. विशिष्ट हेतूसाठी जो निर्देशांक तयार केला जातो त्याला विशिष्ट हेतू निर्देशांक करतात. उदाहरणामध्ये आपल्याला सांगता येतं की शेअर बाजारातील निर्देशांक, अशा पद्धतीनं आपल्याला स्पष्टीकरण लिहिता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न दुसरा जो काही आहे, दुसरा ब, यामध्ये पहा हो, ते देखील 6 गुणांसाठीचा प्रश्न आहे. खालील संज्ञातील फरक स्पष्ट करा.
यामध्ये आपल्याला सांगता येतं की 5 दिलेले असतात, त्यापैकी कोणतेही 3 आपल्याला सोडवायचे असतात. प्रत्येकाला आपल्याला सांगता येतं की 2-2 गुण असतात. आणि यामध्ये पहा, पहिला प्रश्न काय आहे? स्थल उपयोगिता, काल उपयोगिता. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न सोडवत असताना 2 गुण जे काही दिलेले आहेत, पहिल्यांदा आपल्याला काय लिहावयाचं असतं? तर आपल्याला सांगता येतं की आता स्थल उपयोगिता, त्याचा व्याख्या किंवा अर्थ आपल्याला पहिल्यांदा लिहावयाचा असतो. व्याख्या आणि अर्थ लिहिला की आपल्याला 1 गुण देण्यात येतो. आता दुसऱ्या गुणासाठी आपल्याला काय लिहावयाचं आहे? स्थल उपयोगिता आणि काल उपयोगिता यामधला फरक आपल्याला एका मुद्द्याच्या साहाय्याने आपल्याला सांगावयाचा असतो. एक मुद्दा लिहायचं किंवा त्यामध्ये उदाहरण सुद्धा आपण देऊ शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला 2 गुणांसाठी हे प्रश्न आपल्याला त्याचं उत्तर आपल्याला लिहावयाचं असतं. दुसरा प्रश्न आहे पूर्ण स्पर्धा व मक्तेदारीयुक्त स्पर्धा. म्हणजे पूर्ण स्पर्धेची व्याख्या लिहायची, मक्तेदारीयुक्त स्पर्धेची व्याख्या किंवा अर्थ लिहायचा, 1 गुण आपल्याला देण्यात येतो. आणि यामध्ये एक आपण फरक स्पष्ट एका मुद्द्याच्या साहाय्यानं. आता पूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्याला सांगता येतं की वस्तू एकजिन्सी असतात. तर या ठिकाणी मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये वस्तूमध्ये अल्पसा भेद केला जातो. मग एक फरक आपल्याला एका मुद्द्याच्या साहाय्यानं आपल्याला लिहिता येतो. यामध्ये तिसरा प्रश्न आहे संपूर्ण लवचिक मागणी, संपूर्ण अलौकिक मागणी. पहिल्यांदा संपूर्ण लवचिक मागणी, इकडं संपूर्ण अलौकिक मागणीचा अर्थ किंवा व्याख्या लिहायची. आणि फरक स्पष्ट करण्यासाठी आपण त्याची आकृती देखील काढून फरक स्पष्ट करू शकतो किंवा एक मुद्दा लिहून सुद्धा आपण फरक स्पष्ट करू शकतो. यामध्ये चौथा आहे आंशिक समतोल आणि सर्वसाधारण समतोल. मग आंशिक समतोलाची व्याख्या लिहायचं, अर्थ लिहायचा. सर्वसाधारण समतोल कशाला म्हणायचं? आंशिक समतोल सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वापरला जातो, सर्वसाधारण समतोल स्थूल अर्थशास्त्रामध्ये वापरला जातो. अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की एक मुद्दा फरकाचा आपल्याला लिहिता येतो. आता यामध्ये 5वं जे काही आहे नाणे बाजार, भांडवल बाजार. नाणे बाजार म्हणजे काय? भांडवल बाजार म्हणजे काय? अर्थ व्याख्या लिहायची. अल्पकालीन निधीसाठी संकलनासाठी नाणे बाजाराचा वापर केला जातो. दीर्घकालीन निधी संकलनासाठी भांडवल बाजाराचा वापर केला जातो. एक मुद्दा लिहून त्याचं स्पष्टीकरण थोडक्यात आपल्याला उत्तर आपल्याला लिहिता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्या ॲन्युअलच्या एक्झाममध्ये सुद्धा प्रश्न तिसरा बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रश्न तिसरा जो काही आहे तो खालील प्रश्नांची उत्तरे लिहा असा असतो. यामध्ये आपल्याला सांगता येतं की 5 दिलेली असतात, कोणतेही 3 तुम्हाला सोडवायचे असतात. प्रत्येकाला 4 गुण म्हणजे 12 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे. यामध्ये पहा, प्रश्न पहिला काय दिलेला आहे? मक्तेदारीची कोणतीही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मक्तेदारीची वैशिष्ट्ये आपण अभ्यासलेली आहेत. त्या वैशिष्ट्यापैकी इथं दिलेलं आहे किती लिहायचे मुद्दे हे आपल्याला विचार करण्याची गरज नाही. मक्तेदारीची कोणतीही 4 हे आपल्याला प्रश्नामध्येच मेन्शन केलेलं आहे, दिलेलं आहे. तेव्हा 4 मुद्दे लिहायची आणि प्रत्येक मुद्द्यांचं थोडक्यात स्पष्टीकरण लिहिणं या ठिकाणी अपेक्षित आहे. दुसरा आहे खालील आकडेवारीवरून किंमत निर्देशांक काढा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की एक कोष्टक दिलेलं आहे आणि कोष्टकामध्ये आपल्याला सांगता येतं एकीकडे वस्तू दिलेल्या आहेत, अ, ब, क, ड ह्या वस्तू आहेत. 2005च्या त्या वस्तूंच्या किमती, 2010च्या किमती दिलेल्या आहेत. आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की या तक्त्याच्या माध्यमातून किंमत निर्देशांक आपल्याला काढायचा आहे. पहिल्यांदा किंमत निर्देशांक. मग किंमत निर्देशांक आपल्याला सांगता येतं की P01 हा किंमत निर्देशांक आपल्याला काढावयाचा आहे. त्यासाठी आपल्याला सांगता येतं की मग किंमत निर्देशांकाचं जे सूत्र आहे ते आधी लिहायचं आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की सूत्रामध्ये किमती ठेवून हा निर्देशांक आपल्याला काढता येतो. सूत्र आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी P01 आपल्याला काढायचं आहे. आता आपल्याला सांगता येतं सिग्मा आपल्याला सांगता येतं P1 भागिले सिग्मा P0. मग या ठिकाणी P1 कशाला म्हणायचं? तर आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी चालू वर्षातल्या जे काही किमती आहेत त्याला P1 म्हणायचं.
मागच्या मूळ वर्षातील जे काही किमती आहेत, मूळ वर्ष 2005, चालू वर्ष 2010, मग P1 P0 याची समेशन करायचं, याची बेरीज करायची आणि या ठिकाणी किमती ठेवून या पद्धतीनं आपल्याला प्रश्न सोडवता येतो असं आपल्याला सांगता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्नाची कोणतीही 4 वैशिष्ट्ये, राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये आपण अभ्यासलेली आहेत. यामध्ये आपल्याला किती वैशिष्ट्ये लिहायची आहेत? 4 वैशिष्ट्ये लिहायची आहेत. 4 वैशिष्ट्याची मुद्दे लिहायची, प्रत्येकाचं थोडक्यामध्ये आपल्याला स्पष्टीकरण लिहिणं अपेक्षित आहे. आता या ठिकाणी त्यामध्ये नाणे बाजारातील संघटित क्षेत्र, नाणे बाजारामध्ये आपल्याला संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र आहे. संघटित क्षेत्रामध्ये आपल्याला सांगता येतं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, व्यापारी बँक आहे, सहकारी बँक आहे, या सर्व संघटित क्षेत्रामध्ये याचा समावेश होत असतो आणि या माध्यमातून नाणे बाजारातील संघटित क्षेत्रामध्ये काय काय बाबी येतात याचे 4 मुद्दे आपल्याला लिहावयाचे असतात. या ठिकाणी पहा, सार्वजनिक उत्पन्नातील करेत्तर उत्पन्नाचे कोणतेही 4 स्रोत स्पष्ट करा. आता पहा, व्यवस्थित वाचायचं आपण. करेत्तर उत्पन्नाचे म्हणजे कर उत्पन्नाला सोडून जे काही मार्ग आहेत सार्वजनिक वित्तामध्ये, तर करेत्तर उत्पन्नाचे कोणतेही 4 स्रोत आपल्याला सांगावयाचे आहेत. मग या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की करेत्तर उत्पन्नाचे म्हणजे करांना सोडून इतर जे काही मार्ग आहे, दंड आहे, शुल्क आहे, असे जे काही इतर मार्गाने जे काही उत्पन्न भेटतं त्याला करेत्तर उत्पन्न असं आपण म्हणतो. त्याचे स्रोत आहेत, त्याच्या 4 स्रोताबद्दलची थोडक्यामध्ये विश्लेषण लिहिणं हे आपल्याला अपेक्षित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून ॲन्युअलच्या बोर्ड परीक्षेमध्ये प्रश्न 4 जो काही असतो तो आपल्याला खालील विधानांशी तुम्ही सहमत आहात की नाही ते आपल्याला स्पष्ट करायचं. कारण स्पष्ट करा. कोणतेही 3 तुम्हाला सोडवायचे आहेत. प्रत्येकाला 4 गुण दिलेले असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्याला एक विधान दिलेलं असतं. पुरवठ्याच्या सिद्धांताला कोणतेही अपवाद नाहीत असं विधान दिलेलं आहे. मग हे विधान आपण वाचायचं. ते विधान बरोबर असेल तर मी या विधानाशी सहमत आहे असं लिहायचं. सहमत आहे किंवा नाही लिहिलं तर त्याला 1 गुण देण्यात येतो आणि कारणासाठी 3 गुण देण्यात येतात. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, पुरवठ्याच्या सिद्धांताला कोणतेही अपवाद नाहीत म्हटलेलं आहे. आपल्याला कल्पना आहे की पुरवठ्याच्या सिद्धांताला अपवाद आहेत. मग या ठिकाणी मी या विधानाशी सहमत नाही असं लिहायचं. इथं 1 गुण आपल्याला देण्यात येतो आणि त्याचं कारण आपल्याला लिहायचं आहे. कारण लिहित असताना मग आता आपल्याला सांगता येतं की पुरवठ्याच्या सिद्धांताचे जे काही अपवाद आहेत ते 2-3 अपवाद कमीत कमी आपण लिहायचे, त्याचे स्पष्टीकरण लिहायचं. अशा पद्धतीनं आपल्याला प्रश्न सोडवता येतो. यामध्ये दुसरा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे. विधान आपण वाचलं तर यामध्ये आपल्याला सांगता येतं की मी या विधानाशी सहमत आहे असं लिहायचं. मग आपल्याला सांगता येतं की सूक्ष्म अर्थशास्त्र हे स्थूल अर्थशास्त्रापेक्षा वेगळं आहे, सहमत आहे. सहमत का आहे त्याचं स्पष्टीकरण लिहायचं. मग सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा फरकाचे आपल्याला किमान 3 मुद्दे लिहिणं आपल्याला अपेक्षित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला सांगता येतं की तिसरा प्रश्न आहे, निर्देशांकामध्ये फक्त किंमत पातळीतील बदल मोजले जातात. आता निर्देशांकामध्ये आपल्याला सांगता येतं की बदल मोजले जातात, पण इथं काय म्हटलंय, फक्त किंमत पातळीतील म्हटलेलं आहे. म्हणून या विधानाशी मी सहमत नाही हे लिहायचं. सहमत नाही लिहिलं की 1 गुण आपल्याला दिला जातो. विश्लेषणाला 3 गुण आपल्याला देण्यात येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, विश्लेषण लिहित असताना निर्देशांकामध्ये आपल्याला सांगता येतं की किंमत पातळीमध्ये बदल मोजले जातात, फक्त किंमत पातळीतलं. मग निर्देशांकामध्ये आपल्याला सांगता येतं की कोणकोणते बदल मोजले जातात यासाठीचे 3 मुद्दे लिहिणं आपल्याला अपेक्षित आहे. प्रश्न 4 आहे, चलनी नोटा छापणे हे रिझर्व्ह बँकेचे एकमेव कार्य आहे. विधान व्यवस्थित पद्धतीनं वाचायचं. चलनी नोटा छापणं हे रिझर्व्ह बँकेचं कार्य आहे. पटकन आपण सहमत आहे असं आपण लिहून टाकतो, पण इकडे लक्ष द्या, चलनी नोटा छापणे हे रिझर्व्ह बँकेचे एकमेव कार्य आहे. कधी कधी आहे नाही यामध्ये देखील बदल केला जातो. मग चलनी नोटा छापणे हे रिझर्व्ह बँकेचे एकमेव कार्य आहे असं म्हटलेलं आहे. एकमेव कार्य आहे का? नाही. मग मी या विधानाशी सहमत नाही असं आपण लिहायचं. रिझर्व्ह बँकेची जी काही कार्य आहे ती आपल्याला सांगता येतं की आपल्याला माहिती आहे
की नोटा छापणे हे तर कार्य आहे, पण त्यासोबतच सरकारची बँक म्हणून कार्य करते, बँकांची बँक म्हणून कार्य करते. हे दोन कार्य आपण लिहायचं, त्याचं विश्लेषण आपण व्यवस्थित पद्धतीनं आपण लिहायचं. किमान 3 कार्य लिहिणं अपेक्षित आहे. या ठिकाणी 5वा जो काही प्रश्न आहे, वस्तू व सेवा कर GSTने भारतातील जवळजवळ सर्व अप्रत्यक्ष करांची जागा घेतलेली आहे. तर आपल्याला सांगता येतं की वस्तू व सेवा कर, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स नवीन प्रकारचा जो काही कर आलेला आहे. आणि या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की अप्रत्यक्ष कराचे वेगवेगळे जे काही प्रकार होते त्या सर्वांच्या ऐवजी आता एकच कर आकारला जातो. त्याला आपण वस्तू व सेवा कर GST असं आपण म्हणतो. मी या विधानाशी सहमत आहे. मग या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की सहमत आहे लिहिल्यानंतर 1 गुण दिला जातो. आणि या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की सहमत का आहे त्याचं स्पष्टीकरण आपल्याला लिहावयाचं असतं, त्यासाठी 3 गुण देण्यात येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, बोर्ड परीक्षेमध्ये 5वा जो काही प्रश्न आहे, 5वा प्रश्न अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न आहे. जास्तीत जास्त गुण आपल्याला या प्रश्नाच्या माध्यमातून घेता येतात. प्रश्न काय आहे? खालील तक्ता, एक तक्ता दिलेला असतो, एक आकृती दिलेली असते, तक्ता, आकृती आणि एक उतारा दिलेला असतो. हे आपल्याला अभ्यासायचं आहे आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला सोडवायची आहेत. यामध्ये कोणतेही 2 सोडवायचे आहेत. एक तर तक्ता अभ्यासून उत्तरं द्या हे सोडू शकता आपण, आकृती अभ्यासून उत्तरं द्या हे पण सोडू शकता, किंवा उतारा अभ्यासून उत्तरं द्या हे आपण सोडू शकतो. ह्या 3 दिलेली असतात, तिन्हीपैकी कोणतेही 2 आपल्याला सोडवायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की आपल्याला 5वा प्रश्न आपल्याला दिलेला असतो. जास्तीत जास्त गुण घेण्यासाठी हा प्रश्न अतिशय उपयुक्त असा प्रश्न आहे. आता या ठिकाणी एक तक्ता दिलेला आहे. आता अशा पद्धतीनं जो काही तक्ता दिलेला आहे त्या तक्त्यामध्ये आता आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तक्त्यामध्ये काय प्रश्न विचारलेला आहे? वरील तक्ता पूर्ण करा हा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. यासाठी 1 गुण आहे. आता वरील तक्ता पूर्ण करत असताना पहा या ठिकाणी कोणता तक्ता दिलेला आहे यात आपण पाहायचं. कोणता तक्ता दिलेला आहे? या ठिकाणी उपयोगितेचा तक्ता, एकीकडे सीमांत उपयोगिता आहे, एकीकडे एकूण उपयोगिता आहे, एकीकडे वस्तूचे नग दिलेले आहेत. मग आपल्याला माहिती आहे की सीमांत उपयोगिता काय होते? घटत जाते 40, 60, 70. आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा सीमांत उपयोगिता 0 असते तेव्हा आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी एकूण उपयोगिता म्हणजे आपल्याला माहिती आहे की इथं काय दिलेलं आहे? सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तक्त्यामध्ये थोडंसं उलटं झालेलं आहे. इथं काय असायला पाहिजे? इथं असायला पाहिजे एकूण उपयोगिता आणि हा कॉलममध्ये काय असायला पाहिजे? सीमांत उपयोगिता असायला पाहिजे. हे थोडंसं टायपिंगमध्ये चुकीचं आलेलं आहे. आता इथे पहा, एक लक्षात घ्या की सीमांत उपयोगितेच्या कॉलममध्ये तक्ता आपल्याला पूर्ण करत असताना पहा जेव्हा आपल्याला सांगता येतं की या ठिकाणी पहिल्या नगापासून आता या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की इथं एकूण उपयोगिता असल्याने इथं आपल्याला 40 असते. जेव्हा सीमांत उपयोगिता पहिल्या नगापासून जेवढी असते तेवढीच या ठिकाणी एकूण उपयोगिता असते. आणि त्याच पद्धतीने जेव्हा सीमांत उपयोगिता 0 असते तेव्हा एकूण उपयोगिता स्थिर असते, म्हणून इथं 70 लिहायचं. अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येतं तक्ता आपल्याला पूर्ण करता येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे नावं जी काही आहेत ही आपल्याला सांगता येतं की इथं काय असायला पाहिजे? ही आहे एकूण उपयोगिता आणि इथं असायला पाहिजे सीमांत उपयोगिता. तेव्हा आपल्याला तक्ता कोणताही असो, हाच तक्ता म्हणून नाही, कोणताही तक्ता दिला तर तक्ता पाहिल्या आपल्याला रिकाम्या जागा दिलेल्या असतात, त्या ठिकाणी ते आपल्याला पूर्ण करावयाचं असतं आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की प्रश्न आपल्याला सोडवावयाचे असतात. त्यासाठी 1 गुण देण्यात आलेला असतो. आणि या ठिकाणी पहा दुसरं काय दिलेलं आहे? जेव्हा एकूण उपयोगिता कमी होत जाते तेव्हा सीमांत उपयोगिता, जेव्हा एकूण उपयोगिता आपल्याला माहिती आहे की कमी होत जाते तक्त्यामध्ये दिलेलं आहे, तेव्हा सीमांत उपयोगिता काय होते? सीमांत उपयोगिता ऋण होते. हे आपल्याला इथं या रिकाम्या जागी लिहावयाचं असतं. एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगितेचा वक्र काढा, यासाठी आपल्याला 2 गुण दिलेले असतात. मग या ठिकाणी आकृती, एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगितेचा वक्र OX अक्ष OY अक्ष घेऊन तक्त्यामध्ये पाहून आपल्याला आकृती काढावयाची
असते. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आकृती काढायची आणि एक आकृती, आता एक प्रश्न असा असतो की या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की आपल्याला आकृती दिलेली असते. म्हणजे आपल्याला सांगता येतं की आकृती आपल्याला दिलेली असते. आता अशा पद्धतीनं आपल्याला आकृती दिलेली असते. हा OX अक्ष आहे, हा आपल्याला सांगता येतं OY अक्ष आहे आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की अशा पद्धतीची एक आपल्याला आकृती दिलेली आहे. समजा आता SS हा काय आहे, पुरवठा वक्र आहे आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की किंमत आणि पुरवठा यामधला सहसंबंध आपल्याला या माध्यमातून, आकृतीच्या माध्यमातून आपल्याला दाखविण्यात येतं. आता इथं आपल्याला सांगता येतं की OY अक्षामध्ये आपल्याला अशा पेपरमध्ये आपल्याला छापून दिलेलं असतं बरं, हे आपल्याला काढायची आवश्यकता नाही. आणि इथं आपल्याला सांगता येतं की पुरवठा दिलेला असतो. अशी आकृती दिलेली असताना मग आपल्याला सांगता येतं की या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की नावं दिलेली असतात आपल्याला आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की हे A2, A1 या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की P1, P2, M1, M2 अशी आपल्याला नावं दिलेली असतात. ही आकृती आपण पाहायची आणि आकृतीखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला सोडवायची असतात. आता आकृती खाली काय दिलेलं आहे, आकृतीत पुरवठा, नगसंख्या व यांचा संबंध स्पष्ट केलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे की OX अक्षामध्ये काय मोजलं, OY अक्षामध्ये काय मोजलं, पुरवठ्याची नगसंख्या आणि कशाचा संबंध दिलेला आहे, किमतीचा संबंध. किंमत इथं आपण लिहायचा आहे. आकृतीमध्ये SS हा पुरवठा वक्राची प्रवृत्ती दाखवतो. काय, खालून वर जाणार आहे म्हणजे प्रवृत्ती कशी आहे, धनात्मक. धनात्मक हे आपल्याला इथं लिहायचे असतं. या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की तिसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न काय देण्यात आलेला आहे, किंमत वाढल्यामुळे पुरवठा त्याच पुरवठा वक्रावर वरच्या बाजूस सरकतो. येते A1 आता आपण दाखवलेलं. त्याला काय म्हणायचं, पुरवठ्यातील विस्तार म्हणायचं. पुरवठ्यातील विस्तार लिहून हे आपल्याला पूर्ण करता येतं. या ठिकाणी किंमत कमी झाल्यामुळे पुरवठा त्याच पुरवठा वक्रावर खालच्या बाजूस सरकतो. येते A2 आपण दाखवलं, त्याला पुरवठ्यातील संकोच असं. अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की खाली दिलेली आकृती अभ्यासायची, खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहावयाची असतात किंवा आपल्याला एक उतारा दिलेला असतो. तो उतारा आपण आधी व्यवस्थित पद्धतीनं आपण उतारा वाचून घ्यायचा आणि उतारा वाचल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहावयाची असतात. आता पहा, उतार्यामध्ये काय दिलेलं आहे, आरोग्य सेवेच्या तरतुदीत किती टक्क्यांनी वाढ केलेली आहे. तर उतार्यामध्ये पहा, आरोग्य सेवेच्या तरतुदीमध्ये आपल्याला कोरोनाच्या कालखंडामध्ये आरोग्य सेवेची तरतूद दिली. इथं पहा 137% वाढ केलेली आहे. उत्तर लिहायचं 137% वाढ केलेली आहे. एक गुण आपल्याला देण्यात येतो. या अर्थसंकल्पात कोणकोणत्या क्षेत्रांना चालना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या अर्थसंकल्पामध्ये आपण उतारा अभ्यासलं तर आपल्याला लक्षात येईल, त्या माध्यमातून पायाभूत सुविधा, कृषी उत्पादन, शिक्षण, आरोग्य व रोजगार निर्मिती इत्यादी क्षेत्रांना चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आता उतार्यातील माहितीच्या आधारे आपल्याला सांगता येतं की तुमचं व्यक्तिगत मत लिहायचं आहे. उतारा आपण व्यवस्थित पद्धतीनं वाचायचा आणि त्या उतार्याबद्दल आपल्याला काय वाटतं, आपलं वैयक्तिक मत आपल्याला मांडण्याची संधी आहे. या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की उत्तर आपण लिहिलं की हमखास आपल्याला गुण भेटतात. त्यामध्ये बरोबर चूक हे पाहिलं जात नाही. फक्त आपल्याला सांगता येतं की तुमचं मत काय आहे ते आपल्याला लिहायचं आहे. स्वमत आपल्याला लिहायचं आहे. उत्तरातील माहिती आपल्याला उतारा दिलेला आहे, उतारा आपण अभ्यासायचा, वाचायचा आणि त्याच्या आधारे तुमचं व्यक्तिगत मत त्या बाबतीमध्ये काय आहे ते आपल्याला लिहावयाचं असतं. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिकेमध्ये शेवटचा जो काही प्रश्न आहे तो खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. सविस्तर उत्तरे असं लिहिलेलं आहे. कोणतेही 2 आपल्याला सोडवायचे आहे. 8-8 गुणांसाठी देण्यात आलेला प्रश्न असतो. आता नमुना पाहूया. मागणीचा नियम स्पष्ट करून नियमाचे अपवाद लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता मागणीचा सविस्तर उत्तर लिहायचे, त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा प्रास्ताविक लिहायचं, त्यानंतर मागणीचा नियम म्हटलेला आहे, नियमाचं विधान लिहायचं, त्यानंतर कोष्टक,
कोष्टकाचं विश्लेषण, त्यानंतर आकृती, आकृतीचं विश्लेषण. आता अशा पद्धतीनं आपल्याला मागणीचा नियम आपल्याला स्पष्ट करायचा आहे. आणि आकृतीचा नियम स्पष्ट करा म्हटल्यानंतर त्या ठिकाणी गृहीतं ही आपल्याला गृहीताची फक्त इथं मुद्दे लिहायचे आहेत. आपल्याला काय विचारलेलं आहे, अपवाद लिहा असं आपण म्हटलेलं आहे. म्हणून नियम स्पष्ट करत असताना गृहीत असल्याशिवाय कोणताही नियम आपल्याला मांडता येत नाही. म्हणून गृहीतकाची मुद्दे लिहायची, प्रस्तावना लिहायचं, नियमाचं विधान लिहायचं, कोष्टक, आकृती, त्याचं विश्लेषण, गृहीतकाची मुद्दे आणि त्यानंतर त्याचं स्पष्टीकरण झाल्यानंतर मागणीच्या नियमाचे अपवाद, 1, 2, 3 अपवाद लिहून त्याचं आपल्याला थोडक्यात स्पष्टीकरण आपल्याला करावयाचं असतं. आता दुसरा प्रश्न आहे, मागणीची किंमत लवचिकता म्हणजे काय? म्हणजे प्रास्ताविक लिहायचं, मागणीच्या किंमत लवचिकता याची व्याख्या, अर्थ लिहायचा आणि मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार. आपल्याला माहिती आहे की जे 5 प्रकार आहेत, संपूर्ण लवचिक मागणी, संपूर्ण अलवचिक मागणी, एकक लवचिक मागणी, कमी लवचिक मागणी, जास्त लवचिक मागणी. हे मागणीच्या किंमत लवचिकतेचे जे काही 5 प्रकार आहेत त्या 5ही प्रकाराचं आपल्याला सांगता येतं की 5ही प्रकार आकृतीच्या साहाय्यानं आपल्याला स्पष्ट करायचं आहे, सविस्तर आपल्याला माहिती लिहावयाची आहे. अशा पद्धतीनं 8 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. तिसरा प्रश्न आहे, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? राष्ट्रीय उत्पन्नातील अडचणी स्पष्ट करा. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये काय दिलेलं आहे, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? राष्ट्रीय उत्पन्नाचे प्रास्ताविक लिहायचं, राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या लिहायची. राष्ट्रीय उत्पन्न मापनातील आपल्याला अडचणी स्पष्ट करायला सांगितलेल्या आहेत. आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की अडचणी आपल्याला सांगता येतं की तात्विक अडचणी आहेत, व्यावहारिक अडचणी आहेत. तात्विक अडचणीबद्दलचे 3 मुद्दे, व्यावहारिक अडचणीबद्दलची काही मुद्दे लिहून आपल्याला सविस्तर त्याचं स्पष्टीकरण लिहून या प्रश्नाची उत्तरे आपल्याला लिहावयाची असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्न 6वा या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की अशा पद्धतीचे मागणीचा नियम स्पष्ट करा हा हमखास ॲन्युअलच्या एक्झाममध्ये येणारा प्रश्न आहे. याची तयारी आपण आधी कंप्लीट तयार करून ठेवायचं. मागणीची किंमत लवचिकता आहे, राष्ट्रीय उत्पन्न आहे, या टॉपिकवरती निश्चित पद्धतीनं आपल्याला 6व्या प्रश्नामध्ये प्रश्न विचारले जातात. तेव्हा याची तयारी व्यवस्थित पद्धतीनं आपण करायची. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं चुका न होऊ देता या पद्धतीनं आपण जर प्रश्नपत्रिका जर सोडवली तर निश्चित पद्धतीनं आपल्याला जास्तीत जास्त गुण आपल्याला घेता येतात आणि आपल्याला सांगता येतं की सर्व विद्यार्थी यशस्वी होऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण प्रश्नपत्रिका सोडवावी अशी अपेक्षा आहे आणि 100% आपण यशस्वी होणारच आहात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं थांबूया. धन्यवाद.